म्हणते ऐक की तुझं दाजी यायला लागल्यात आहे. आताच फोन आलता मला म्हणलं हल्लं सजनी कुठं आहे मी यायला लागलोय. मी म्हणलं या की मग साजन. आता बघ मी तुला काय म्हणते माहितीये का दाजी आलं का नाही तुझ्या तोंडाला आहे का नाही ही छान तोंड आहे का ना त्याला का कुलप लाव असं बरं का म्हणजे आपल्या दोघीत चालतं ग. बाहेरला आल्यावर बी मला पहिली बी ना आता बी त्रास तू देतीयास पण आता तुला सांगते दाजी समोर तेवढी माझी इज्जत काढू नको ग प्लीज. बर बर चालतंय. मी दाजींना हे पण नाही सांगणार की तू बारक्यापणी हत्र्या दाताची होती तुला शिंबूड लय येत होता. मी असं पण नाही दाजींना म्हणणार. हा चालतंय म्हणणार नाही होय. मला वाटलं म्हणते का काय. हे बघ ऐक मी असं सांगितलं होतं दाजींना तुझ्या की मी किती छान बार्बी डॉल सारखी दिसत होती क्यूटशी दिसत होती. आता माझा क्यूटनेसपणा कमी झाला ग म्हणजे काय झालेलं काय म्हणते का कुठं काय. हा बोल की. म्हणू नको काय आता म्हण दाजी पुढं काय म्हणू नको बघ तेवढं मला तेवढं म्हणते. मी दाजींना अजिबात नाही दुकानला नेणार. दुकानला जाऊन तुझ्या सगळ्या खोड्या नाही काढणार सांगणार तू चोरी केलेली परत त्या ढोल्या माणसाचं ते काय म्हणते त्याला फुग फोडलेलं मी अजिबात नाही सांगणार. बारके पण एवढ्या शिंबूड नाकासनी अजिबातच नाही सांगणार. मी दाजींना हे पण नाही सांगणार बघ तू बारके पण एवढी शिंबडी होती एवढी शिंबडी होती एवढी शिंबडी होती हेतपर्यंत शिंबडी भाकर खा वाटायची नाही शेंबड सारखं. आणि बारक्यापणी काय करत होती भाकर तशीच खात होती की तशीच खात होती. राहू दे मी तुझी येणी घालते पण माझं एक आहे काय तू माझी बहीण आहे का नाही. नाही. हा बोल. नाही म्हणू नको ग माय माझ्या नाही म्हणू नको. तुझ्या तोंडावर लय मोठा दगड मोठा जीव ग कुलूप लाव. हा दाजीला तेवढं कर माझ्याबद्दल चांगलं सांग लय चांगलं सांग. म्हणावं ती कोणाला भांडत नव्हती कोणाच्या खोड्या काढत नव्हती कोणाचं काय काहीच करत नव्हती असं सांग म्हणजे लय गुणाची आहे माझी ताई असं म्हण बरं का. बर मग मी दाजींना ही पण नाही सांगत की माझी ताई सकाळ उठून पहाट एकदम पहाट मेकअप करते तोंड धुते पहाट उठून असं करते ती 8-9 ला. हे बघ मला काय वाटतं मी जेव्हा जागी होते ना तेव्हा एखादं भूतबीत जागा असलं तर मला बघून भेल म्हणून मी त्यांच्यासाठी केवळ भूतांसाठी मेकअप करत होती ग. तुझ्या बी ध्यानात कसं येत नव्हतं भूतबीत भिली तर मला म्हणून मी त्या भूतांसाठी पाठ उठून मेकअप करायची कळलं का तुला. हा मग आता का ना दाजीच एवढं मोठं भूत आहे का नाही मला भेव वाटत नाही. म्हणजे तू दाजींला भूत म्हणत होती. दाजींला भूत आता नाही आता येऊ दिस दाजींला आता नाही अगं नाही हो मी दाजींना भूत म्हणत नाही. हो बघ मग दाजीच असते की पाठ दाजींला तू भूत म्हटलीस. अगं नाही ग त्यांना भूत म्हणत नाही बया तुम्हाला का नाही लय मोठ्या शब्दावानी वाढणाराच्या वाढवू नको ग. मी तुला 2 शब्दात मिटवते म्हणलंय का नाही. दाजींला हो काय सांगू नको बस विषय संपला. माझ्याबद्दलचं जेवढं कौतुक करायचं ना तेवढं कौतुक कर. आता जे मी येणे घालून देते आता तुला मोठी कॅडबरी घेऊन देते 90 वाली का 150 वाली घेऊ. आता आपलं ठरल्यानुसार दाजी आलं की मी दाजींना गावात घेऊन जाणार. गावात घेऊन गेल्यावर मी दाजींना तुझी सगळी वाईट गुण म्हणजे चांगली गुण सांगणार आणि दाजींना तुझे सगळे वाईट गुण म्हणजे चांगली गुण सांगितल्यानंतर दाजी खुश होऊन मला 200-300 वाली तर देतीलच की. होय चालतंय की होय पण का नाही अटॅक असं शब्द वापरू नको ग. लय माझ्या काळजाला मी जपते दाजींसाठी ना तुझ्यासाठी मी जपते ग मी म्हणजे कसं माझी बहीण आहे गुणाची. आता बघा किती छान दिसती क्यूट दिसती आहे का नाही. मग चल का मग मी काम आवरती तुझं आवरतं तरी ती विचारू दे मला. अगं दाजींच्या नादात एवढी येडी झाली की मला असं वाटतं आधी मेकअप करू का आधी काम करू. मी काय म्हणते आधी मेकअपच करते. सगळ्यात अगोदर तू ना चांगली घरातली कामं कर मग माझं बघ. मग दाजी आलं नाही तर गेलं मला काय नाही करायचं बघ. अगं काशी करते मी छान दिसली तर दाजी भेट नाही तर ग मी छान दिसली नाही की मग दाजी मग मला भूत समजते. मग मी तुला एक सांगू का मी तुझं सगळं मेकअप लपवलंय आता बघू.